पुणे हे विद्येचं माहेरघर आहे असं म्हणतात, पण सध्या पुणे हे गुन्हेगारांची सासूरवाडी बनलंय. कारण रोज वेगवेगळ्या गुन्हेगारीच्या घटना पुण्यातून समोर येतात. आज सकाळीच पुण्यातल्या राजगुरुनगर शहरामधून एक धक्कादायक बातमी हाती येते. 10वीच्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्राने गळा चिरून भर क्लासेसमध्ये म्हणजे खासगी शिकवणीत त्याचा खून केल्याची धक्कादायक बातमी राजगुरुनगर मधून समोर येते. 3 महिन्यांपूर्वीच एक छोटासा वाद आणि त्यानंतर त्याच वादामुळे झालेली आजची हत्या. नेमकं प्रकरण काय आणि 10वीच्या मुलांमध्ये इतकी हिंसक प्रवृत्ती का समोर येते पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सर्वात आधी नेमकं आज सकाळी काय घडलं ते पाहूयात. या संदर्भात प्रत्यक्षदर्शी असलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार सकाळी गणिताचा क्लास चालू असतानाच अचानक लहान मुलांचा घोळका क्लासेसच्या बाहेर, ज्याचं नाव संस्कार कोचिंग क्लासेस असं सांगण्यात येत आहे, राजगुरुनगरच्या एका आलिशान भागामधला तो क्लास आहे आणि त्याच्या बाहेर मुलांचा घोळका दिसला. घोळका बाजूला सारून जेव्हा आत गेलो तेव्हा त्या मॅडमांचे कपडे पूर्णतः रक्ताने माखलेले दिसले आणि त्यांच्या सोबत जखमी अवस्थेत एक 14 ते 15 वर्षाचा मुलगा दिसला. त्या मुलाचं नाव पुष्कराज शिंगाडे. त्याच्या मानेवर आणि पोटात सपासप वार केलेले होते. तोपर्यंत मुलगा हा जिवंत होता. त्याला घेऊन दुचाकीवरून आम्ही खासगी इस्पितळ गाठलं. तिथे त्यांना जे ऍडमिशन मिळालं नाही आणि मग त्यानंतर ते सरकारी दवाखान्यात पुष्कराजला घेऊन गेले. परंतु सरकारी दवाखान्यात गेल्यानंतर पुष्कराजचा तिथेच मृत्यू झाला. त्याच्यावर कुणी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये नेमकं काय झालं तर सांगण्यात असं येत आहे की सकाळी जेव्हा गणिताचा तास सुरू होता तेव्हाच त्याच्या वर्गमित्राने, जे दोघे एकाच बेंचवर बसलेले होते, त्या दोघांमध्ये वाद कुठल्या तरी गोष्टीवरून झालेला होता पूर्वी आणि त्यानंतर त्याने त्याच्या बॅग मध्ये आणलेला किचन नाईफ काढला आणि त्या किचन नाईफने पुष्कराजच्या गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले. वार केल्यानंतर आरोपी जो अल्पवयीन मुलगा आहे तो दुचाकीवरून पसार झाला. तो कुठे गेला त्याच्या संदर्भातला त्याचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे. आता आरोपी आणि पुष्कराज मध्ये नेमकं काय घडलं होतं याबाबत सर्वात आधी पोलिसांनी जे काय सांगितलंय, DYSP अमोल मांडवे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितलं की इयत्ता 10वीचे विद्यार्थी आहेत दोघेही आणि त्या दोन्ही विद्यार्थ्यांमध्ये 3 महिन्यांपूर्वी एक काहीतरी वाद झाला होता आणि त्या वादातूनच आज त्याची हत्या झाली. 3 महिन्यांपूर्वी जर आम्हाला या वादाबद्दलची माहिती कळाली असती तर आम्ही वेळीच योग्य ती कारवाई केली असते. खासगी शिकवणीला आपण मुलांना पाठवतो तेव्हा त्या मुलांमध्ये आपला संवाद होणं देखील गरजेचं आहे. अशा पद्धतीने हिंसक कृत्य आपली मुलं का करतात या बाबतीत पालकांनी सुद्धा यातून योग्य तो बोध घ्यावा असं DYSP अमोल मांडवे यांनी सांगितलं. आता या संपूर्ण घटनेमध्ये जो मृत तरुण आहे पुष्कराज शिंगाडे यांचे वडील यांची प्रतिक्रिया जी आहे ती समोर येते. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही त्या क्लासमध्ये, आमची मोठी मुलगी तिथेच होती, आम्ही पुढच्या महिन्यात त्यांची बाकीची फीस पण भरणार होतो. 70-80 हजार रुपये आम्ही तिथे फीस त्या मुलांसाठी देतोय. तिथे चांगला शिकवत होते म्हणून आम्ही तिथे सगळं त्यांना पाठवतो, तिथे सगळ्या सोयी होत्या. परंतु 3 महिन्यांपूर्वी एक वाद झाला होता आणि त्यापूर्वी सुद्धा, म्हणजे आता जर बघितलं त्या घटना होण्याच्या 3 दिवस अगोदर सुद्धा पुष्कराजला त्या क्लासमधल्या त्या विद्यार्थ्यांनी कुणीतरी पॅन्ट फाटेस तर मारहाण केली होती. त्यामुळे तो आमच्या घरामध्ये लग्नाचा एक प्रसंग होता, त्या लग्नाच्या प्रसंगामध्ये सुद्धा पुष्कराज आलेला नव्हता. या सगळ्या घटनेबद्दल त्याने त्याच्या आईला देखील सांगितलेलं नव्हतं. ही घटना सुद्धा आम्हाला नंतर कळालेली आहे. आम्ही इतके पैसे भरून विश्वासाने आमच्या मुलांना क्लासेसमध्ये पाठवतो आणि जर क्लासेसमध्ये भर वर्गामध्ये जर अशा पद्धतीचे कृत्य होत असेल तर पालकांचा विश्वास शिक्षकांवर कशा पद्धतीने राहील. त्यांनी या घटनेबद्दल हेही सांगितलं की ज्याने खून केला तो आरोपी आज गणिताच्या तासाला, म्हणजे जेव्हा क्लास सुरू झाला तेव्हा त्या गणिताच्या तासामध्ये 15 मिनिटं उशिरा आलेला होता, तरी त्याला तिथे मध्ये येऊ दिलं आणि मध्ये आल्यानंतर त्याने ते जे कृत्य आहे ते त्यांच्या मुलासोबत केलं. जर 15 मिनिटं उशिरा आला म्हणून जर त्याला त्या आत क्लासरूमच्या आत येण्यास जर रोखला असतं तर कदाचित आज मुलगा जो आहे तो जिवंत असता. अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती पुष्कराजचे वडील यांनी या संदर्भात दिलेली आहे. परंतु आता मंडळी, ह्या संपूर्ण घटनेमध्ये नेमकं कारण काय आहे, हत्येचं कारण नेमकं काय आहे याबद्दल विविध ज्या गोष्टी आहेत, संकल्पना आहेत त्या लावल्या जात आहेत आणि कारणं जी आहेत ती दिली जात आहेत. कोणी म्हणाला यामध्ये मुलीचं नाव येत आहे,
कोणी म्हणालं शिवीगाळ केल्याचा आरोप होता, कोणी म्हणे एकमेकांना चिडवत असल्यामुळे ते केलेलं आहे. पण स्पष्ट नेमकं कारण काय आहे ते या संदर्भातलं अजून अधोरेखित झालेलं नाहीये. यापूर्वी जर आधी पाहिलं असेल तर यापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये नाशिकमध्ये बेंचवर बसण्यावरून सुद्धा अशाच पद्धतीचा एक वाद झाला होता. त्यामुळे 8वीच्या विद्यार्थ्याने हत्या केलेली होती. तत्पूर्वी मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक लहान मुलांनी हत्या केल्याचं, मारहाणीचं रूपांतर हत्येमध्ये झाल्याचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये अल्पवयीन मुलांकडनं ज्या पद्धतीची गुन्हेगारी किंवा जी काही प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते त्यातून एक गोष्ट जी आहे त्याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, ती म्हणजे लहान मुलांमधला हरवत चाललेला संवाद. या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं कारण काय होतं हे पोलीस तपासानंतर नक्की कळेलच. परंतु तोपर्यंत महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.